तर राज्यघटनेचे स्रोत आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा पहिला स्रोत आहे 1935 चा कायदा. 1935 च्या कायद्यामधून संघराज्य, राज्यपालांचे ऑफिस म्हणजे गव्हर्नरचं ऑफिस, न्यायपालिका, पब्लिक सर्व्हिस कमिशन, याच्यामध्ये UPSC केंद्र स्तरावरती, राज्यांचे स्टेट कमिशन्स आणि जॉईंट कमिशन अशा तिन्ही प्रकारच्या कमिशन्स, आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी आणि प्रशासकीय डिटेल या गोष्टी 1935 च्या कायद्यामधून घेतलेल्या आहेत. 1935 मधून आपण काय घेतलं? संघराज्य, राज्यपालांचं ऑफिस, न्यायपालिका, पब्लिक सर्व्हिस कमिशन्स, आणीबाणी आणि प्रशासकीय डिटेल. ब्रिटिशांची घटना, ब्रिटिशांच्या घटनेमधून आपण रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य, एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व म्हणजे कुठल्याही राज्याला विशेष असं वेगळं नागरिकत्व नाही, सगळ्यांचं नागरिकत्व एकच असेल भारतीय असं, ते म्हणजे एकेरी नागरिकत्व. त्यानंतर रिट्स, विविध प्रकारचे रिट्स आहेत मूलभूत हक्कामध्ये, आपण बघूया ते. द्विग्रहे म्हणजे दोन ग्रह, जसं की लोकसभा राज्यसभा आहे अशी दोन ग्रह द्विग्रहे. त्यानंतर मंत्रिमंडळांचे विशेष अधिकार, संसदीय शासन पद्धती, या गोष्टी आपण ब्रिटिश घटनेतून घेतलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत त्या? रूल ऑफ लॉ, एकेरी नागरिकत्व, रिट्स, द्विगृहे, संसदीय शासन पद्धती, मंत्रिमंडळाचे विशेष अधिकार. जपान, जपानमधून आपण प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे कायद्याने प्रस्थापित पद्धती, हे आपण जपानकडून घेतलंय. प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ जपानकडून. हे कसं लक्षात ठेवायचं? तर जपानी लोक जे आहेत ना, ते विशिष्ट प्रोसिजरने चालतात, म्हणून ते पुढे आहेत आज, असं लक्षात ठेवा. जपान प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. अमेरिकेचा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे. दोन पद्धतीत फरक काय? जपानची प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे आणि अमेरिकेची ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे. आयरिश, पण आपण भारतीयांनी मात्र प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे घेतलेलं आहे. घटनेमध्ये काय आहे असं विचारलं तर घटनेमध्ये प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ असं आहे. याच्यावरती PQ आला होता. आयरिश, आयरिश करून काय घेतलं आपण? राष्ट्रपती पदाची निवडणूक, राज्यसभेचे नॉमिनेशन, मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, या तीन गोष्टी आपण आयरिश कडून घेतलेल्या आहेत. काय घेतलंय? राष्ट्रपतींची निवडणूक, राज्यसभेचे नॉमिनेशन आणि मार्गदर्शक तत्वे. आता आयरिश कडनं जे जे घेतलंय ना आपण, ते साधारणतः अशा गोष्टी आहेत की या लोकांना फार असं काही कामाचा लोड नाहीये. जसं की राष्ट्रपतीची निवडणूक म्हणजे हे राष्ट्रपती यांना काय फार असं खूप अधिकार नाही आहेत. त्यानंतर राज्यसभेचे नॉमिनेशन, जे नॉमिनेट केलेले लोक असतात राज्यसभेवरचे, ते काही कुठल्या असं विशेष पक्षाचे वगैरे नसतात, विविध क्षेत्रातले असतात. आणि मार्गदर्शक तत्व, मार्गदर्शक तत्व पण काही कंपल्सरी नाही आहे. त्याचं उल्लंघन केलं म्हणून कोणी कोर्टात जाऊ शकत नाही. म्हणजे असं थोडंसं आपण त्याला असं म्हणू की जे खूप महत्वाचे आहेत त्यांच्यापेक्षा थोडीशी वेगळ्या गोष्टी आहेत, ज्या आपण आयरिश कडून घेतलेत. राष्ट्रपतींची निवडणूक, राज्यसभेचे नॉमिनेशन आणि मार्गदर्शक तत्वे हे आपण आयरिश कडून घेतलंय. कॅनडा, कॅनडाकडून आपण सुप्रीम कोर्टाचे सल्लादायी क्षेत्र, केंद्र प्रबळ असणे, केंद्राकडे शेषाधिकार असणे, राज्यपालाची नेमणूक, हे आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. कॅनडाकडून काय काय घेतलंय आपण? केंद्र प्रबळ असणे, शेषाधिकार केंद्राकडे, राज्यपालाची नेमणूक. आता एक फरक लक्षात घ्या. राज्यपालाचं ऑफिस हे मात्र 1935 च्या कायद्याने घेतलेलं आहे. राज्यपालांचं ऑफिस 1935 च्या कायद्यातलं आहे आणि राज्यपालांची नेमणूक जी आहे ती कॅनडातून आपण घेतलेली आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टीत कन्फ्युज व्हायचं नाही. राज्यपाल नेमणूक आलं तर कॅनडा आणि राज्यपालांचं ऑफिस आलं तर 1935 चा कायदा. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती संयुक्त अधिवेशन, लोकसभा राज्यसभेचं संयुक्त अधिवेशन वगैरे या गोष्टी ऑस्ट्रेलियाकडनं घेतल्या आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलियाकडनं ना असं जॉईंट करणाऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, एकत्र आणणाऱ्या. जसं की समवर्ती सूची म्हणजे अनेक विषयात जे केंद्र राज्यांकडे दोघांना असतात म्हणजे ते जॉईंट आहे एक प्रकारचा. त्यानंतर संयुक्त सभा, दोन सभागृह एकत्र येणार, संयुक्त सभा. त्यानंतर व्यापार, व्यापार करायला पण दोन व्यक्ती किंवा दोन घटक लागतात. कोण किंवा जॉईन करणाऱ्या गोष्टी ऑस्ट्रेलियाकडनं घेतल्या असं लक्षात ठेवा. समवर्ती, व्यापार, संयुक्त सभा हे ऑस्ट्रेलियाकडून घेतलंय. USSR म्हणजे रशिया, रशियाकडून कर्तव्य, न्याय, सरनाम्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे त्या गोष्टी आपण USSR रशियाकडून घेतलेल्या आहेत. हे साम्यवादी राष्ट्र आणि त्या राष्ट्रांमध्ये कर्तव्य महत्वाचे असतात, त्यामुळं USSR कडून आपण
कर्तव्य घेतलंय, न्याय घेतलाय आणि ज्यांचा उल्लेख सरनाम्यामध्ये आहे. मूलभूत हक्कांचं निलंबन, आणीबाणीमध्ये मूलभूत हक्कांचं निलंबन करणे हे आपण जर्मनीकडून घेतलेलं आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं, तर जर्मन जो देश आहे तो हिटलरचा देश आहे. तिथे हिटलरची हुकुमशाही होती, एक प्रकारची आणीबाणी होती असं म्हणूया आपण. त्यामुळे आणीबाणीत मूलभूत हक्कांचं निलंबन करणं हे जर्मनीकडून घेतलेलं आहे. फ्रेंचच्याकडून आपण प्रजासत्ताक, स्वातंत्र्य, समता आपण फ्रेंचांकडून घेतलेलं आहे. कसं लक्षात ठेवायचं, फ्रेंच आणि इकडे प्रजासत्ताक, तर आपण प्रजासत्ताक म्हणू. फ्रेंच कसं फ्राय आहे ना, तसं प्रजासत्ताक तर प्रजासत्ताक तुम्ही म्हणू शकता आणि हे लक्षात राहतं. फ्रेंचांकडनं प्रजासत्ताक, स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी आपण फ्रेंचांकडून घेतलेल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून घटनादुरुस्तीची पद्धत व राज्यसभेची निवडणूक. म्हणजे असं लक्षात ठेवायचं, जर घटनादुरुस्ती करायची आहे किंवा राज्यसभेत घटनादुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभा निवडणूक दक्षिण आफ्रिकेला. घटनादुरुस्ती करायची आहे, राज्यसभा निवडणूक घ्यायची आहे, चला दक्षिण आफ्रिकेला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यसभेचे नॉमिनेशन आयरिश पद्धती आहे आणि राज्यसभेची निवडणूक ही दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. आता अमेरिकेकडून आपण सरसेनापती, न्यायिक पुनरावलोकन, राष्ट्रपतींचा महाभियोग, न्यायाधीशांची पदच्युती, उपराष्ट्रपती पद या गोष्टी आपण अमेरिकेकडून घेतलेल्या आहेत. काय घेतलं अमेरिकेकडून? मूलभूत हक्क, सरसेनापती, स्वतंत्र न्याय व्यवस्था, न्यायिक पुनरावलोकन, राष्ट्रपतींचा महाभियोग. आता राष्ट्रपतींना काढलं महाभियोगाने, नवीन येईपर्यंत उपराष्ट्रपती ते पद सांभाळतात, म्हणून उपराष्ट्रपती पद सुद्धा अमेरिकेकडनं, असे लिंक करूया आपण. त्याचबरोबर न्यायाधीशांची पदच्युती करणे या गोष्टी अमेरिकेकडून घेतल्या. तसेच अमेरिका ही सरनामा असणारी पहिली होती, म्हणजे सरनामा पहिल्यांदा अमेरिकेच्या घटनेमध्ये होता, हे लक्षात घ्या. 13 डिसेंबर 1946 काल आपण पाहिलं की उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला आणि तो जो ठराव होता ना 22 जानेवारी 1947 ला मंजूर झालाय. म्हणजे 46 ला ठराव मांडला आणि पुढच्या ठीक आहे. अजून एकदा आपण घटनेचे सोर्सेस कुठून कुठून घेतले ना एकदा रिवाइज करूया. 1935च्या कायद्याकडून संघराज्य, राज्यपालांचे ऑफिस, न्यायपालिका, पब्लिक सर्व्हिस कमिशन्स, आणीबाणी हे प्रशासकीय डिटेल्स. ब्रिटिश घटनेतून काय घेतलंय? रूल ऑफ लॉ, एकेरी नागरिकत्व, रीट्स, द्विगृहे, संसदीय शासन पद्धती, मंत्रिमंडळाचे विशेष अधिकार. हे जपानकडून घेतलेलं आहे. आयरिश कडून काय घेतलंय? राष्ट्रपती निवडणूक, राज्यसभेचे नॉमिनेशन, मार्गदर्शक तत्वे. कॅनडाकडून काय घेतलंय? सुप्रीम कोर्टचे सल्लादायी क्षेत्र, केंद्र प्रबळ, केंद्राकडे विशेषाधिकार, राज्यपालांची नेमणूक. ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची, व्यापार, संयुक्त सभा. USSR कर्तव्य, न्याय यांचा सरनामा. फ्रेंच प्रजासत्ताक, स्वातंत्र्य, समता, बंधुता. दक्षिण आफ्रिका घटनादुरुस्ती पद्धत, राज्यसभा निवडणूक. अमेरिका सरसेनापती, मूलभूत हक्क, स्वतंत्र न्याय व्यवस्था, न्यायिक पुनरावलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोग, उपराष्ट्रपती पद, न्यायाधीशांची पदच्युती. आणि अमेरिका ही सरनामा असणारी पहिली घटना होती तिची. आता सरनाम्यातील काही शब्द आहेत त्याच्यावरती खूप प्रश्न विचारतो. तर जे शब्द आहेत ना कुठल्या सुरुवातीचे? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. हे कसं लक्षात ठेवायचं? तर एक ट्रिक आहे. ट्रिक काय आहे? सास धलोग हा शब्द तुम्ही पाठ करायचा. सास धलोग. सास धलोग म्हणजे काय? सा म्हणजे सार्वभौम, स म्हणजे समाजवादी, ध म्हणजे धर्मनिरपेक्ष, लो शब्द सरनाम्यामध्ये आहेत. सास धलोग. आता 42व्या घटना दुरुस्तीला ना काही शब्द ऍड केले होते सरनाम्यामध्ये. ते कुठले केले होते ते कसं लक्षात ठेवायचं? जर हे सास धलोग आहे ना त्याच्यातील पहिला शब्द सोडून द्या, सास सोडला, मग पुढचे दोन शब्द घ्या. कुठले? समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष.
हे दोन शब्द 42व्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये ऍड केले गेलेले आहेत. त्याचबरोबर अजून एक शब्द ऍड केला, तो समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि इंटेग्रिटी हे 3 शब्द सरनाम्यामध्ये ऍड केले गेले आणि ही 42वी दुरुस्ती 3 जानेवारी 1977 ला लागू झाली. आयोगाने ही तारीख विचारलेली आहे. 3/1/77, 3 जानेवारी 77. हे कसं लक्षात ठेवायचं? तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि इंटेग्रिटी हे 3 शब्द झालं 3 जानेवारीला, असं लक्षात ठेवा. सा स ध लोग पाठ करा. सा म्हणजे सार्वभौम, स म्हणजे समाजवादी, ध म्हणजे धर्मनिरपेक्ष, लो म्हणजे लोकशाही, ग म्हणजे गणराज्य. सरनामा जो आहे आपला म्हणजे प्रियांबल, सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टे, तत्वज्ञानाचा समावेश होता. असं जर वाक्य केलं तर ते बरोबर म्हणायचं. लक्ष्मकामधले वाक्य आहे की सरनाम्यामध्ये घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टे, तत्वज्ञानाचा समावेश होता. आता इतरही काही महत्वाचे शब्द आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. हे कसं लक्षात ठेवायचं? काय सिक्वेन्स असायचा? म्हणजे याच्यावरती क्वेश्चन विचारले आहेत म्हणून मी हे लिहिलेलं आहे. थोडं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, पण एक दोनदा तुम्ही ऐकलं की तुमच्या लक्षात राहील. एनएसएस असते बघा, एनएसएस. तसं एनएसएस बी लक्षात ठेवा. एनएसएस बी म्हणजे काय? एन म्हणजे काय? न्याय. एस म्हणजे स्वातंत्र्य. अजून एक एस म्हणजे समता आणि बी म्हणजे बंधुता. हे शब्द सरनाम्यामध्ये याच क्रमाने आहेत. त्यानंतर डेमोक्रेसीचे काही प्रकार आहेत. डायरेक्ट डेमोक्रेसी जी आहे ते स्वित्झर्लंडमध्ये आहे. भारतामध्ये मात्र रिप्रेझेंटेटिव्ह पार्लिमेंटरी डेमोक्रेसी आहे. रिप्रेझेंटेटिव्ह पार्लिमेंट डेमोक्रेसी भारतात आहे. डायरेक्ट डेमोक्रेसी स्वित्झर्लंडमध्ये आहे. रिप्रेझेंटेटिव्ह पार्लिमेंटरी डेमोक्रेसीमध्ये राजकीय, आर्थिक आणि सोशल या सर्व घटकांचा विचार केला जातो. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणजे काय असतं? दोन गोष्टींचा विचार केला असतो. त्यात राजकीय नसतं डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस मध्ये, इकॉनॉमिक सोशल असतं. हे काय तेवढं महत्वाचं नाही आहे, पण एक लक्षात ठेवा. इक्वॅलिटी, आता हे शब्द महत्वाचे आहेत. हे सरनाम्यातला शब्द इक्वॅलिटी. कसली इक्वॅलिटी देतो सरनामा? स्टेटस आणि अपॉर्च्युनिटी म्हणजे दर्जा आणि संधीची इक्वॅलिटी देतो. स्टेटस आणि अपॉर्च्युनिटी. मग ह्याच्यामध्ये काय येतं? गोष्टी येतात म्हणजे सिव्हिक, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल तिन्ही येतात. महत्वाचं काय? इक्वॅलिटी आहे, स्टेटस आणि अपॉर्च्युनिटीची. आता सरनाम्याबद्दल काही लोकांनी काही वाक्य म्हणलेली आहेत, ती खूप महत्वाची आहेत. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी म्हटलं की आम्ही पाहिलेले स्वप्न म्हणजे सरनामा. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर म्हणजे आम्ही पाहिलेले स्वप्न, यांनी असं म्हटलेलं आहे. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी आम्ही पाहिलेले स्वप्न असं म्हटलं. हॉरोस्कोप म्हणजे कुंडली असं म्हटलं सरनाम्याला. काय मला लक्षात ठेवायचं? मुंशीजी कुंडली लेके आओ म्हणायचं. मुंशीजी कुंडली लेके आओ, असं मुंशीजींनी कुंडली असा शब्द वापरलेला आहे. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी आत्मा, की नोट हे शब्द वापरले आहेत. त्याचबरोबर यार्डस्टिक, सर्वात मौल्यवान भाग, गद्य आणि काव्य या रूपात असं सुद्धा म्हटलं. बघा पंडितजी, तर पंडितजी काय करतात? आत्म्याला बोलवतात म्हणून त्यांनी आत्मा शब्द वापरला आहे. परत त्याचबरोबर पंडितजींना सर्व मौल्यवान वस्तू लागतात म्हणून सर्वात मौल्यवान भाग असं सुद्धा म्हटलेलं आहे. की नोट, त्यांच्याकडे की नोट पण आहे. यार्ड स्टिक हे सुद्धा वर्ड्स पंडित ठाकूरदा भार्गव यांनी वापरले आहेत. आता आपण काहीतरी ट्रिक बनवतोय, कुठला तरी शब्द काहीतरी त्याचं एक लिंकेज सांगतोय, तर हे केवळ फक्त गोष्टी आपल्या लक्षात राहाव्या म्हणून सांगतोय, कारण कन्फ्युजन होणार नाही. पंडित ठाकूरदास भार्गव, आत्मा, कीनोट, यार्डस्टिक, सर्वात मौल्यवान भाग, गद्य आणि काव्य हे शब्द पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनाम्याबद्दल वापरले आहेत. सर अर्नेस्ट बार्कर यांनी की नोट म्हटलंय सरनाम्याला. की नोट सर अर्नेस्ट बार्कर यांनी सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्यांच्या प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेरी या पुस्तकात त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पुस्तकात छापलाय. त्या पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेरी. सर अर्नेस्ट बार्कर यांनी की नोट सुद्धा म्हटलं आहे. आता नेक्स्ट पेज घ्या तुम्ही. नेक्स्ट पेज, ज्या पेजवरती सर्वात टॉपला सरनामा आणि आत्मा लिहिलेला आहे, तुम्ही तो पेज ओपन करा. आपण त्या पेजवर जाऊयात आता.
सरनामाला ठीक आहे. ते इंडेक्स मधलं जे आहे ना ते नंतर बघूया. आता आपण अजून कंटिन्यू करू. हिदायतुल्ला यांनी अमेरिकन जाहीरनाम्यापेक्षा अधिक म्हटलेलं आहे. US जाहीरनाम्यापेक्षा अधिक असं हिदायतुल्ला यांनी सुद्धा म्हटलंय आणि त्यांनी सुद्धा आत्मा शब्द वापरलेला आहे. हिदायतुल्ला यांचं महत्वाचं काय की त्यांनी म्हटलंय US जाहीरनाम्यापेक्षा अधिक आहे. US जाहीरनाम्यापेक्षा अधिक हिदायतुल्ला. त्यानंतर अत्यंत महत्वपूर्ण असं सरन्यायाधीश सिक्री यांनी म्हटलेलं आहे. हे कसं लक्षात ठेवायचं असतं, अत्यंत महत्वपूर्ण असतं सिक्रेट, म्हणून सिक्रेट म्हणजे सिक्री. सिक्रींनी काय म्हटलंय अत्यंत महत्वपूर्ण. त्यानंतर अचंबित करणारी तत्वे असं कोणी म्हटलंय कृपलानी यांनी म्हटलेलं आहे. आचार्य कृपलानी होते ना, त्यांनी म्हटलंय अचंबित करणारी तत्व. कसं लक्षात ठेवायचं, कृपा झाली म्हणून अचंबित झालो आम्ही, कृपेने अचंबित झालो असं लक्षात ठेवा. अचंबित करणारी तत्व कृपलानी यांनी म्हटलेलं आहे. आता आहे किंवा नाही याच्यावरती काही कोर्ट केसेस झाल्या. तर मग कोण म्हटलं घटनेचा भाग आहे, कोण म्हटलं घटनेचा भाग नाही, याच्यामध्ये कन्फ्युजन टाळण्यासाठी फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला, की केशवानंद भारतींचा जो खटला आहे त्या खटल्यात म्हणले की तो घटनेचा भाग आहे. केशवानंद भारतीचा खटला व त्यानंतरचे सर्व खटले यांनी सांगितलंय की सरनामा हा राज्यघटनेचा जे सगळे खटले आहेत त्यांनी सांगितलं सरनामा घटनेचा भाग नाही. एवढं हे सोपं आहे. बेरुबार युनियन खटला जो आहे तो केशवानंद भारतीच्या आधी झाला होता. मग बेरुबार युनियनने सांगितलं की हे जो सरनामा आहे तो घटनेचा भाग नाही, परंतु कायद्याचा अर्थ लावायला उपयुक्त आहे. बेरुबार युनियन मध्ये काय म्हटलंय, कायद्याचा अर्थ लावायला उपयुक्त आहे सरनामा, परंतु तो घटनेचा भाग नाही. बेरुबारी युनियन मध्ये अजून हे सुद्धा म्हटलंय की सरनामा किल्ली आहे, सरनामा हा घटनाकर्त्यांचं मन ओळखण्याची किल्ली आहे असं कोण म्हटलं, बेरुबारी युनियन. परंतु त्यांनी त्याला घटनेचा भाग मानला नाही. मग त्यानंतर केशवानंद भारती, त्याच्यानंतरचा LIC खटला, या सगळ्यांनी सरनाम्याला घटनेचा भाग म्हटलं आहे. आता एक वाक्य आहे ते पाठ करा, त्याच्यावर क्वेश्चन अनेकदा आलेला आहे. सरनामा जो आहे ना तो इट इज नायदर सोर्स ऑफ पॉवर टू लेजिस्लेशन नॉर प्रोहिबिशन अपॉन पॉवर ऑफ लेजिस्लेशन. म्हणजे काय, तर जे विधिमंडळ आहे तर त्यांच्यासाठी हा शक्तीचा स्रोत नाही आहे किंवा त्यांच्यावरती कुठली बंधने सुद्धा घालत नाही. म्हणजे सरनामा हा विधिमंडळांच्या शक्तीचा स्रोत नाही किंवा त्यांच्यावरती तो कुठल्याही प्रकारची बंधने सुद्धा घालत नाही. नायदर सोर्स ऑफ पॉवर टू लेजिस्लेशन नॉर प्रोहिबिशन अपॉन पॉवर ऑफ लेजिस्लेशन, असं हे वाक्य आलं तर ते बरोबर आहे. आता सरनामा हा नॉन जस्टिसिबल आहे, म्हणजे न्यायालयाद्वारा लागू करता येत नाही. म्हणजे सरनाम्यातली काही गोष्टी सरकार लागू करत नाही म्हणून याविरुद्ध आपण कोर्टात जाऊ शकत नाही. तो नॉन जस्टिसिबल आहे, न्यायालयाद्वारे लागू करता येत नाही. केशवानंद भारतीमध्ये सांगितलं की सरनाम्यामध्ये दुरुस्ती शक्य आहे. आता जर असं कन्फ्युजन झालं की एक्झामला क्वेश्चन आला सरनाम्यामध्ये बदल करू शकतो का आपण, आपण कन्फ्युज झाला आठवलं समजा त्या केसमध्ये, तर काय करायचं, घटना दुरुस्ती आठवायच्या. सरनाम्यात बदल म्हणजेच घटनेत बदल आहे. तर आपल्याला माहिती आहे 42व्या दुरुस्तीनं सास धलोग मधील पहिला सोडून पुढचे 2 शब्द घेतलेत, समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष, म्हणजे ते घटनेत सरनाम्यात बदल करूनच ते ऍड केलेले आहेत. याचा अर्थ सरनाम्यात बदल करता येतो. म्हणजे मी हे काय सांगितलं तुम्हाला, एखादा क्वेश्चन अडला असेल आणि थेट तुम्हाला त्याचं पुस्तकात काय वाचलं आठवत नसेल, तर त्या संबंधीच्या काही गोष्टी तुम्हाला आठवत असतील तर त्याचा लिंक लावून देखील तुम्ही उत्तर काढू शकता. केशवानंद भारतीने सांगितलं सरनाम्यात दुरुस्ती शक्य आहे. आता सरनाम्याबाबतच्या काही गोष्टी आहेत, एकदम इंडेक्स पेजवर बघा, ह्याच पेजवरती सरनामा हा आत्मा आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर संविधान हे जनतेच्या इच्छेनुसार असेल असे महात्मा गांधी यांनी म्हटलेलं आहे. हे PYQ आहे, संविधान जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलंय, तर ते महात्मा गांधी यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आम्ही भारताचे लोक हा जो शब्द आहे तो US मधून घेतलेला आहे. आम्ही भारताचे लोक असा जो शब्द आहे, लोक वगैरे हा जो शब्द आहे ना तो अमेरिकेकडून आपण घेतला आहे. सर्वोत्तम मसुदा असं कोण म्हटलं सरनाम्याला, तर पायली यांनी म्हटलेलं. पायलीने काय म्हटलं, सर्वोत्तम मसुदा. पायली म्हणजे पहिला म्हणायचं, पहिला, एक नंबर, पहिला, एक नंबर मसुदा, पहिला मसुदा.
म्हणजे सर्वोत्तम मसुदा असं कोणी म्हटलंय? पायली मसुदा, पहिला मसुदा पायलीने म्हटलंय. सर्वोत्तम म्हणजेच पहिला, म्हणजेच पायली असं लक्षात ठेवा. त्यानंतर एक वाक्य विचारलं होतं जे चुकीचं होतं, की वाक्य असं होतं, सरनामा मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची देतो. संपूर्ण सूची म्हणजे कुठली? अशी सूची की ज्यात काहीच राहणार नाही, सगळंच येईल. असं काय नाहीये. सरनामा असायलाच एक पेजचा आहे. मग तो कशी काय संपूर्ण सूची देतो? म्हणून ते वाक्य चूक आहे. जर असं वाक्य परत आलं तर तुम्ही त्याला चूक म्हणा. सरनामा मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची देतो. वाक्य चुकीचा. आता खाली तुम्ही केशव खटाम सांगितले की सरनामा दुरुस्ती शक्य. तिथून पुढचं काही लाईन्स ते बघा. 1950 ब्रिटिश डोमिनियन मधून भारत बाहेर पडला, परंतु पाकिस्तान 1956 पर्यंत होता. हे काही फार इम्पॉर्टंट नाही, पण लक्षात असू द्या की ब्रिटिश डोमिनियन होतं, त्याच्यातून भारत 26 जानेवारी 50लाच प्रजासत्ताक झालो आपण आणि बाहेर पडलो, परंतु पाकिस्तान 56 पर्यंत होता. त्यानंतर सोशलिस्ट. सोशलिस्ट म्हणजे काय? तर समाजवादी हे जे आहे ते 42व्या घटना दुरुस्तीने आपण ऍड केलेलं आहे. पूर्वी मात्र ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या रूपात होतं. मार्गदर्शक तत्वांच्या रूपात ते होतेच समाजवादी, परंतु स्पेसिफिक वर्ड मात्र 42व्या दृष्टीने आपण घातलेला आहे. 1955च्या आवडी अधिवेशनात काँग्रेसच्या आपण डेमोक्रेटिक सोशलिझम जो आहे तो स्वीकारला. म्हणजे समाजवादी हे जे तत्व जे आहे ना, ते काँग्रेसने पण 1955च्या अधिवेशनात स्वीकारलं होतं. आणि भारतामध्ये डेमोक्रेटिक सोशलिझम आहे, लोकशाही समाजवाद आहे. लोकशाही समाजवाद म्हणजे काय? तर मिश्र अर्थव्यवस्थेचं रूप म्हणजेच लोकशाही समाजवाद. त्याच्यामध्ये खाजगी आणि सरकारी उद्योग आहेत ते एकत्र असतील. आपले समाजवाद जो आहे तो मार्क्स आणि गांधीजी यांच्या तत्वांना धरून चालणारा समाजवाद आहे. परंतु 1991च्या लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन याच्यामुळे या समाजवादावरती परिणाम होत आहे. आता पुढचं काही राष्ट्रांचे प्रकार आहेत. अथेइस्टिक स्टेट म्हणजे असं स्टेट जे सगळ्या प्रकारच्या धर्मावर बंधने घालतो किंवा त्यांच्या तो विरोधात असतो. हे कसं लक्षात ठेवायचं? अथेइस्टिक स्टेट, अथेइस्टिकला सुरुवातीला ए आहे बघा, म्हणून ऑल रिलिजन तिथे बॅन असतात. अथेइस्टिक मध्ये ऑल रिलिजन बॅन असतात. त्यानंतर आहे थिओक्रेटिक स्टेट. थिओक्रेटिक म्हणजे एकच धर्म असतो त्या राज्याला. म्हणजे कोण? पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, बर्मा हे लोक थिओक्रेटिक आहेत, एकच धर्म आहे त्यांच्या राज्याचा. डेमोक्रॅटिया, जो शब्द तो कसा बनला? डेमोक्रॅटिया पासून बनलाय. डेमोस म्हणजे पीपल, क्रॅटिया म्हणजे रूल, म्हणजे लोकांचं राज्य. डेमोक्रॅटिया ग्रीक शब्द आहे. हे काही फार इम्पॉर्टंट नव्हते फॅक्ट, पण तरी पण पुस्तकामध्ये थोड्याशा वेगळ्या गोष्टी वाटल्या म्हणून मी लिहिल्या आहेत. त्याला फार इम्पॉर्टंट देऊ नका. आता पुढचा भाग महत्वाचा आहे. राज्यांच्या संबंधीचा आता हा भाग जो सुरू होईल. म्हणजे घटनेचे सोर्सेस आपण पाहिले, सरनाम्यातल्या महत्वाच्या एक्झाम ओरिएंटेड गोष्टी आपण आता पाहिल्या. आता आपण राज्यांकडे जाऊया. राज्य निर्मिती कशी होते भारतामध्ये, तर घटनेत काय तरतुदी आहेत. भाग 21 जो आहे ना, तो स्पेशल प्रोव्हिजन संबंधित आहे. काही राज्यांसंबंधी स्पेशल प्रोव्हिजन आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ईशान्य भारतातले काही राज्य आहेत ना, त्यांचा याच्यात समावेश नाही. ते कुठले राज्य आहेत? तर त्रिपुरा, मेघालय हे 2 राज्य जे आहेत यांचा या स्पेशल प्रोव्हिजन मध्ये उल्लेख नाहीये. आता कुठल्यांचा उल्लेख आहे ते पाहूया आपण, म्हणजे तुम्हाला क्लिअर होतील. 370 या कलमानुसार जम्मू काश्मीर आहे, त्याचा उल्लेख आहे स्पेशल प्रोव्हिजन मध्ये. 371 हे महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या संबंधीचा आहे. आपल्या महाराष्ट्राचं कलम लक्षात ठेवा, 371 महाराष्ट्र आणि गुजरात. त्यानंतर 371 ए हे नागालँड संबंधीचं. हे कसं लक्षात ठेवायचं? ए हे नागालँड संबंधीचं आहे. नाग असतो ना नाग, त्याला म्हणायचं ए नागा. काय म्हणायचं नागाला? ए नागा. म्हणून 371 ए नागा. त्यानंतर 371 बी आसाम. 371 बी आसाम कसं लक्षात ठेवायचं? आसाम मध्ये ए आहे बघा आणि 371 बी आहे. बी ए करतात काही लोक, म्हणून बी ए वर्ड लक्षात ठेवा. 371 बी ए म्हणजे ए फॉर आसाम. 371 बी बी ए लक्षात ठेवा, ते आसामला आहे. सी हे मणिपूरला आहे. सी आता कसं लक्षात ठेवायचं? सी मणिपूरला, 371 सी म्हणजे मणिपूर. सी जे असतं ना, सी एबीसीडीतलं सी, त्याचा आकार असा कर्व आहे बघा, कर्व सारखा, मण्यासारखा. मणी कसा गोल असतो, कर्व असतं, तसं सीचा आकार सुद्धा कर्व आहे. सी मणिपूर आहे. सी मणिपूर हे तुम्ही 1-2दा ऐका, ट्रिकनी तुमच्या ते लक्षात होईल, लिंक बसून जाईल. डी डी हे आंध्र आणि तेलंगणा संबंधीचं आहे.
डी आंध्र तेलंगणा आहे. ई जे आहे ते आंध्र विद्यापीठ या संबंधित आहे. कसं लक्षात ठेवायचं? ई म्हणजे काय? एज्युकेशन मध्ये ई असतं बघा, एज्युकेशन, म्हणून हे एज्युकेशन संबंधीचं 371. ई म्हणजे विद्यापीठ, विद्यापीठ एज्युकेशन संबंधित असतं. ई हे आंध्र विद्यापीठ असं लक्षात ठेवा. युनिव्हर्सिटी, ई युनिव्हर्सिटी किंवा एज्युकेशनचं विद्यापीठ, आंध्राचे विद्यापीठ. एफ जे आहे ते सिक्कीम आहे. एफ सिक्कीम. आपण FSI शब्द वापरतो घरासंबंधी. FSI. एफ एस एफ म्हणजे एसचं सिक्कीम. एफ हे सिक्कीम बाबत आहे. त्यानंतर खालच्या थोडी छोट्या अक्षरात लिहिलंय जी मिझोराम. जी कोणासंबंधी? मिझोराम. हे कसं लक्षात ठेवायचं? राम या शब्दात नुसतं राम म्हणायचं, रामजी म्हणायचं. मिझोरामजी, मिझोरामजी म्हणून मिझोरामला जी, मिझोरामजी 371 जी, मिझोराम, मिझोरामजी. त्यानंतर एच जे आहे ना 371, एच हे अरुणाचल प्रदेशसाठीच आहे. याचा आकार कसा दिसतो? जर एच पाहिलं ना तुम्ही, शिडी असते बघा, शिडी घरावर चढताना शिडी वापरतो अनेक लोक, तर ती शिडी एच सारखीच दिसते. तर अरुणाचल प्रदेश हा डोंगराळ भाग आहे, तिथं आपण शिडी घेऊन चढतो, एच ला घेऊन चढतो असं लक्षात ठेवा. म्हणून एच जे आहे ते अरुणाचल प्रदेशसाठी आहे. त्यानंतर आहे आय गोवा. आय गो टू गोवा म्हणायचं. मला गोव्याला जायला आवडतं. आय लाईक गोवा. काही म्हणा, आय गोव्याला जोडून टाका. 371 आय हे गोव्या संबंधीचं आहे. जे हे कर्नाटक संबंधित आहे. त्याला जे के लक्षात ठेवा किंवा जोकर म्हणा किंवा जे के वर्ड लक्षात ठेवा. जे के म्हणजे कर्नाटक. जे काय? कर्नाटक 371 हे झालं भाग 21 मधल्या स्पेशल प्रोव्हिजन कलम असणारी राज्य, आणि आपण ते ट्रिक्स सहित पाहिलेली आहेत. आता कलम 2, कलम घटनेचं 2 काय आहे हे बघूया. कलम, आता हे कलम 2, 3, 4 काय आहे ते आधी सांगतो. की भारतामध्ये एखादं राज्य समाविष्ट करायचं आहे, जे भारतात अस्तित्वात नाहीये, बाहेरचं कुठलं तरी आपण ते आणणार आहोत, हे कलम 2 मध्ये सांगितलं. आणि कलम 3 मध्ये काय सांगितलंय? भारतामध्ये अस्तित्वात असणारी जे राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, ते एकमेकात विलीन करणे किंवा त्यांची सीमा कमी करणे किंवा सीमा बदलणे, नाव बदलणे, या सगळ्या गोष्टी कलम 3 मध्ये आहेत. आता हे डिटेलमध्ये बघूया. कलम 2 काय सांगतं? अस्तित्वात असलेले राज्य भारतात समाविष्ट करणे आणि नवीन राज्य बनवून भारतात समाविष्ट करणे. अस्तित्वात असलेले राज्य भारतात समाविष्ट करणे म्हणजे काय? कलम 2 नुसार समजा एखादं राज्य अस्तित्वात आहे आणि परंतु ते भारताबाहेर आहे, भारताचा भाग नाही, अशा राज्याला भारतात समाविष्ट करायचं असेल तर ते कलम 2 नुसार केलं जातं, कलम 2च्या 1 नुसार. आणि जर भारताला काय करायचं, भारताच्या बाहेर एखादा भाग आहे परंतु तो काही राज्यबिज्य नाही आहे, तर तशा भागाला राज्य बनवायचं आणि आपल्या देशात ऍड करायचं, हे सुद्धा कलम 2 नुसार केलं जातं. तर कलम 3 म्हणजे काय? अस्तित्वात असणाऱ्या भारतीय राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये बदल करणे, हे कलम 3 नुसार होतं. कलम 3 नुसार असा भारतीय अस्तित्वात असणाऱ्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात बदल करण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी लागते. राष्ट्रपती राज्यांना विशिष्ट मुदतीत निर्णय कळवायला लावतात. म्हणजे समजा एखादं बिल आहे, ज्यानुसार भारतामध्ये समजा 2 राज्य आहेत, ए आणि बी, तर 2 राज्याचं आपल्याला एकच राज्य बनवायचं आहे, सी. तर मग राष्ट्रपती काय करतात? पहिल्यांदा राष्ट्रपतींची परवानगी घेतली जाते. मग तेव्हा राष्ट्रपती हे जे राज्य आहेत ज्यांच्यामध्ये बदल होतोय, त्यांना त्यांचं म्हणणं सांगण्यासाठी एक विशिष्ट वेळ देतात आणि त्या वेळात त्यांनी ते सांगितलं पाहिजे. हे कलम 3 मध्ये आहे. आणि हे जे काही सांगतात ना ती राज्य, ते बंधनकारक नसतं केंद्रावरती की त्यांचं ऐकलंच पाहिजे असं. ठीक आहे. म्हणजे तेवढं डिटेलमध्ये जाणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. कलम 3 नुसार अस्तित्वात असणाऱ्या भारतीय राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात बदल करणे याला राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते आणि राष्ट्रपती राज्यांना विशिष्ट मुदतीमध्ये निर्णय कळवायला लावतात. आता हे कलम सांगतं, कलम 2 आणि 3 हे घटना दुरुस्ती कलम 368 अंतर्गत येत नाही, म्हणून साधेपणानं ते पास करता येतात. म्हणजे साध्या बहुमतानं कलम 2 आणि 3 चे जे काही निर्णय आहेत ते पास केले जातात. त्याला घटना दुरुस्तीची विशेष पद्धत लागत नाही, हे कलम 4 नोट मध्ये सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टने बेरुबारी या केसमध्ये सल्ला देताना सांगितलं की कलम 3 मध्ये इतरांना प्रदेश देता येत नाहीत. समजा आपल्याला आपल्या देशाचा काही भाग दुसऱ्या देशाला द्यायचा आहे, तर तो आपल्याला कलम 3 नुसार देता येत नाहीये, तर त्याला विशेष अशी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. कारण कलम 3 मध्ये फक्त अस्तित्वात असणाऱ्या राज्यात बदल करायचे, ते पण साध्या पद्धतीनं. परंतु दुसऱ्या देशाला जर काही द्यायचं असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागेल असं
बेरुबारीमध्ये सांगितलं. उदाहरणार्थ लक्षात ठेवा, की बांगलादेशला आपण राज्य देताना ना, काही काही आपला भाग दिला बांगलादेशला पण आपल्याला काय घेतला. तर बांगलादेशला काही भाग देत असताना ना, आपण 100वी घटना दुरुस्ती केली होती. त्यामुळं हे लक्षात ठेवा, की दुसऱ्या देशाला जर भाग द्यायचा असेल, तर आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागते. आता पुढचं आहे 9वी घटना दुरुस्ती जी आहे ना, ते लक्षात घ्या. म्हणजे तेव्हा बिरुबारी युनियनमध्ये सांगितली घटना दुरुस्ती करून करा. तर त्यावेळेस साधारणतः 9वी घटना दुरुस्ती केली होती. एकूण मध्ये दिलेलं आहे आणि थोडंसं 3-4 कलमा संबंधीचं आहे म्हणून मी सांगतोय. 1969 मध्ये सांगितलं, की जे सीमावाद जो आहे ना, तो घटना दुरुस्तीची गरज नाही आहे त्याला. तो कार्यकारी कृतीने सुद्धा तुम्हाला त्याच्यावर काम करता येईल. मग जर प्रदेश द्यायचा असेल तरच घटना दुरुस्ती लागते. आता नेक्स्ट पेज घ्या तुम्ही, नेक्स्ट पेज ज्याच्यावरती सगळ्यात वरती लोकपाल वगैरे शब्द लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये आता इंडेक्समध्ये नका बघू, इंडेक्स आपण नंतर बघूया. खाली आहे खालच्या लाईनला 1950 घटनेत असं ते वाक्य आहे. तर आता ना 1950 साली घटनेमध्ये राज्य किंवा जे काही आपले प्रदेश होते त्यांचं 4 प्रकारे वर्गीकरण होतं. ए, बी, सी, डी असे 4 प्रकारे 1950 मध्ये घटनेत वर्गीकरण होतं. ए ए या कॅटेगरीमध्ये 9 प्रांत होते. इंग्रजांचे जे काही प्रांत होते ना आपले ते 9 प्रांत ए कॅटेगरीमध्ये होते. स्थानिक होती बी मध्ये, ए मध्ये प्रांत होते, बी मध्ये संस्थानिक होते आणि ए बी मध्ये 9 होते. सी मध्ये कमिशनरांचे आणि प्रिन्सली स्टेट म्हणजे सी मध्ये कमिशनरांचे प्रांत आणि काही संस्थानिक असे मिळून 10 जे प्रदेश आहेत ते सी मध्ये होते. कसं लक्षात ठेवायचं, सी ला सी द्या, कमिशनरचं सी द्या. कमिशनर कुठे होते, कमिशनरांचे प्रांत कमिशनर मध्ये सी आहे म्हणून ते सी मध्ये होते आणि काही प्रिन्सली म्हणजे ए मध्ये 9 होते, बी मध्ये 9 होते, सी मध्ये मात्र 10 आहेत. डी मध्ये एकटा अंदमान निकोबार होता. डी मध्ये अंदमान निकोबार होता. तर बघा ए मध्ये 9, बी मध्ये 9, सी मध्ये 10, डी मध्ये 1 असे एकूण 29 प्रकारची राज्य किंवा काही प्रदेश हे घटनेमध्ये 1950 साली एबीसीडी या वर्गीकरणामध्ये होते. त्यानंतर भारतामध्ये काही राज्यांनी किंवा काही मागणी पुढे केली गेली भाषा या विषयावरती. मग त्यासाठी विविध समित्या नेमल्या गेल्या. याच्यावरती अनेकदा प्रश्न आलेला आहे. इयर आणि ती समिती किंवा तिनं काय म्हटलंय आता पाहूया आपण. जून 1948 मध्ये धर यांची समिती आली. जून 1948 धर समिती यांनी भाषा हा आधार नाकारला आणि प्रशासकीय सोय बघा म्हणले. म्हणजे नवीन राज्य निर्माण करायचं आहे तर प्रशासकीय सोय बघा आणि तरच ते राज्य निर्माण करा. भाषेच्या आधारावरती त्यांनी 1948 डिसेंबर म्हणजे त्याच वर्षी जून 48 ला धर समिती, डिसेंबर 48 ला जेव्हीपी समिती आली. म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सिद्धारामय्या या तिघांची जेव्हीपी समिती डिसेंबर 48 मध्ये आली आणि त्यांनी एप्रिल 1949 मध्ये अहवाल दिला आणि या समितीने सुद्धा भाषा हा आधार नाकारला आहे. जेव्हीपी समिती डिसेंबर 48, अहवाल एप्रिल 1949 आणि भाषा त्यांनी नाकारला आहे. हे राज्य बनलं ऑक्टोबर 1953 आंध्र प्रदेश राज्य म्हणजे ऍक्च्युली हे प्रांत बनलं त्यावेळेस, हे राज्य नंतर झालेलं 56च्या कायद्याने. ऑक्टोबर 53 ला आंध्र प्रांत बनला. तेव्हा तिथं म्हणजे आंदोलन झालं. पोट्टी श्रीरामल्लू यांनी बलिदान दिलं उपोषण करून. त्यामुळे ऑक्टोबर 53 मध्ये आंध्र प्रांत बनला. मग इतर ठिकाणी पण भाषेच्या आधारावर मागणी जी आहे ती पुढे आली. त्याच्यामध्ये फजल अली, के एम पन्नीकर, कुंजरू यांच्या तिघांची एक समिती बनली डिसेंबर 53 मध्ये. ती फजल अली समिती म्हणतो आपण त्याला, फजल अली, पन्नीकर, कुंजरू यांची. यांनी अहवाल सप्टेंबर 55 ला दिला आहे आणि तो ऑगस्ट 56 मध्ये मंजूर झालाय. आता हे इतकं डिटेल इयर किंवा मंथ पाठ करायची गरज नाही फजल अलीची. ऍक्च्युली याच्यावरती प्रश्न आलेला आहे, परंतु बेसिक गोष्टी माहित असल्या तरी त्याचं उत्तर आलं असतं. आपण डिटेल पाठ करू नका, फक्त लक्षात ठेवा डिसेंबर 53 ला फजल अली, पन्नीकर, कुंजरूची समिती आली, 55 ला त्यांचा अहवाल आला. मग यांनी काय सांगितलं तर देशाची कुठले घटक कन्सिडर करायचे आहेत राज्याला मान्यता देताना किंवा बनवताना. देशाची एकता, सुरक्षा, भाषिक सांस्कृतिक एकजिन्सीपणा,
फायनान्शियल, इकॉनॉमिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह संबंधीच्या काही बाबी आहेत. त्यानंतर लोककल्याण हे प्रत्येक राज्य व व तसेच पूर्ण तरच नवीन राज्य बनवा. काय सांगितलं फजल अली पन्नीकर कुंजरूंनी? कुठले घटक सांगितले? एकता सुरक्षा, भाषिक सांस्कृतिक एकजिनसीपणा, त्यानंतर फायनान्शियल, इकॉनॉमिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी, लोककल्याण राज्य ॲज वेल ॲज पूर्ण देश. ह्या समिती अजून एकदा बघूया आपण स्पीडमध्ये. जून 48 धर समिती भाषा नाकारली आहे. प्रशासकीय सोय बघा म्हणून सांगितलं. डिसेंबर 48 जेव्हीपी समिती राज्य किंवा प्रांत बनलाय. डिसेंबर 53 फजल अली पन्नीकर कुंजरू यांची समिती आहे किंवा आयोग आहे. सप्टेंबर 55 ला त्यांचा अहवाल आलाय. 56 ला तो मंजूर झालाय. आता यांनी काय केलं, हे जे फजल अली पन्नीकर कुंजरू समिती होती त्यांनी सांगितलं की 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश बनवा. काय सांगितलं त्यांनी? 16+3 असं सांगितलं. 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश बनवा. परंतु सरकार नाही बनवली, तर 14 राज्य बनवली आणि 3 केंद्रशासित प्रदेश सुचवले. त्याच्याऐवजी 6 केंद्रशासित प्रदेश बनवले. म्हणजे 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश हे त्यानंतर निर्माण केले गेले. आणि हे कसं निर्माण केलं? 7वी घटना दुरुस्ती केली गेली 1956 ला आणि 1 नोव्हेंबर 1956 ला 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. आणि त्याच वेळेस आपलं द्विभाषिक राज्य जे आहे ना बनलं होतं. हे झालं विविध समित्या. आता राज्य निर्मितीचा क्रम, त्याच्यावरती अनेकदा क्वेश्चन आलेला आहे, महत्वाचा भाग आहे. 1960 ला गुजरात हे 15वं राज्य बनलं. गुजराती लोकांचं जे गुजरात राज्य आहे ना ते 1960 ला बनलं आणि त्याचा क्रम 15 होता. त्यानंतर 1961 आणि 62 याला काही केंद्रशासित प्रदेशाची 1961 ला 10व्या घटना दुरुस्तीने दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश बनला. कसं लक्षात ठेवायचं? 10वी द 10वी दादरा नगर हवेली. 10वी दुरुस्ती कोणासाठी आहे? दादरा नगर हवेलीसाठी 10वी दुरुस्ती आहे आणि ती 1961 ला झाली आहे. हे दादरा नगर हवेली जे होतं ना ते 1954 ला मुक्त झालं होतं, परंतु त्यानंतर 1961 ला 10वी दुरुस्ती करून त्याला केंद्रशासित प्रदेश बनवले. गोवा दमन दीव बनवलं गेलं. 1962 ला गोवा दमन दीव हा केंद्रशासित प्रदेश बनवला 12वी दुरुस्ती. त्यानंतर 1962 लाच 14व्या दुरुस्तीनं 14व्या घटना दुरुस्तीनं पॉंडिचेरी बनलेलं आहे. हे कसं अजून एकदा रिव्हिजन करू आपण. हे बघा 2-2चा फरक आहे घटना दुरुस्त्यांमध्ये. 10वी दुरुस्ती, 12वी दुरुस्ती, 14वी दुरुस्ती असं आहे. 10वी दुरुस्तीनं कोण आहे? 10वी दादरा नगर हवेली. 12वी आणि 14व्यानं कोण आहे? पॉंडिचेरी. असे हे 3 केंद्रशासित प्रदेश बनलेले आहेत. 61 ला एकच बनले दादरा नगर हवेली, 62 ला 2 बनले, गोवा दमन दीव हा एक म्हणजे आणि पॉंडिचेरी फ्रेंच हा एक, असे 2 जे घटक आहेत ते 62 ला बनलेले आहेत. गोवा दमन दीव 12व्या दुरुस्तीने बनलं, पॉंडिचेरी 14व्याने बनलेलं आहे. आता थोडीशी ऍडिशनल माहिती. दादरा नगर हवेली 54 ला मुक्त झालं होतं, परंतु 61 ला तो पोलीस कारवाईने मुक्त झाला. 62 ला तो बनला केंद्रशासित प्रदेश आणि पॉंडिचेरी ते 54 ला आपण ते अक्वायर केलं होतं आणि तो 62 ला केंद्रशासित प्रदेश बनला. यातलं महत्वाचं काय? 10वी दुरुस्ती, 12वी दुरुस्ती आणि 14वी दुरुस्ती ते कोणासाठी हे महत्वाचं आहे. आता 15वं राज्य गुजरात बनलेलं पाहिलं आहे. तर त्या पुढचं 16वं राज्य जे आहे ना ते नागालँड बनले 1963 साली. नागालँड बनलेलं आहे 1963 ला. आता कसं लक्षात? नागालँड जे आहे ना ते नाग म्हणजे कसा असतो? थोडासा कर्व असतो नाग, असा वेटोळा असतो नाग. तसं 16 आकड्यामध्ये 6 जे आहे बघा 6 ते पण असं कर्व सारखं आहे. म्हणून नागालँड 16वे राज्य म्हणजे नागालँड हे लक्षात ठेवा. आणि ते 1963 ला बनलेलं आहे. हे कसं लक्षात ठेवायचं? 63 मध्ये पण बघा 6 आणि 3 आहे, ते पण असे नागासारखेच असे कर्व असणारे. म्हणून 1963 ला नागालँड ते 16वे राज्य. 1961 पासून सुरुवातीला आसाम मध्ये आसाम राज्यपालांतर्गत होतं हे. 1961 पासून आसाम राज्यपालांतर्गत नागालँड होतं, परंतु 63 ला 16वं राज्य बनलं. 1966 ला हरियाणा हे 17वे राज्य बनलं. शहा कमिशन आलं होतं, त्याने शिफारस केली
आणि डोंगराळ भाग जो आहे तो हिमाचल प्रदेशला दिला गेला आणि हिंदी लोकांचं हरियाणा हे 17वं राज्य बनवलं गेलं. हे कसं लक्षात ठेवायचं? हरियाणा 17वं, हे 17 क्रमांक लक्षात 17 खतरा म्हणायचं. हरियाणामध्ये साधारणतः महिला आणि मुलींना खतरा आहे. तिथं थोडंसं त्यांच्यावरती अन्याय होतो किंवा त्यांची संख्या कमी आहे किंवा त्यांना खूप असं काम लावलं जातं. असं अनेक अहवालामध्ये आपण वाचतो. त्यामुळे 17 खतरा हरियाणा असं लक्षात ठेवा. अशा ट्रिकने लक्षात ठेवाल तर जोड्या लावायला वगैरे एखादं जरी आठवलं, अशा ट्रिकनुसारचं तर बाकीची उत्तर येऊन जातात. कन्फ्युजन होत नाही. हरियाणा 1966 हरियाणा 17वे. 71ला डोंगराळ भाग हिमाचलला दिला गेला आणि 1971ला 18वे राज्य हिमाचल प्रदेश बनलेलं आहे. 1972ला ना 3 राज्य बनली. मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. हे कसं लक्षात ठेवायचं? मणिपूर 19वं राज्य बनलंय. 19. आता जिथं जिथं 19 आकडा येईल ना त्याला कनिस म्हणायचं, कनिस. हे सगळीकडे लागू आहे. कायदे असेल, काही असेल. मी त्याची ट्रिक बनवत असतो. कणीस असताना 19 ते कणसाचे दाणे बघा कसे असतात, गोल असतात, मण्यासारखे गोल असतात. मणिपूर, मणी म्हणजे मणी मणी, तो कणसाच्या दानासारखा असतो, गोलाकार. म्हणून मणी 19, मणिपूर 19. त्रिपुरा 20 आहे, 20वं राज्य आहे, 20th स्टेट आहे त्रिपुरा. हे कसं लक्षात ठेवायचं? त्रिपुरामध्ये सुरुवातीला टी येतं त्रिपुराच्या स्पेलिंग मध्ये आणि 20 म्हणजे 20 त्याच्याही स्पेलिंग मध्ये टी येतं, है ना? त्रिपुरा 20, T20 म्हणा. त्रिपुरा म्हणजे 20वं राज्य, त्रिपुरा T20 20वं राज्य. मेघालय, मेघालय हे 21वं राज्य आहे. मेघालय 21वं राज्य बनलेलं आहे. अशा प्रकारे हे 3 राज्य लक्षात ठेवा. 19 कनिस, मणिपूर, त्रिपुरा T20 त्रिपुरा 20वं आणि मेघालय हे 21वं. आता या राज्यांबद्दल काय माहिती आहे महत्वाची? तर मेघालय जे 21वं राज्य बनलं ना, ते सुरुवातीला 62वी दुरुस्ती 1969ला ऑटोनॉमस किंवा सब स्टेट असा दर्जा त्याला आसाम अंतर्गत दिला होता. मेघालयाला 22व्या दुरुस्तीने ऑटोनॉमस दर्जा दिला. आसाम अंतर्गत त्याला स्वतःचं स्वतंत्र मंत्रिमंडळ, स्वतःची विधानसभा दिली होती मेघालयला. परंतु तिथले लोक संतुष्ट नव्हते म्हणून 21व्या दुरुस्तीने मेघालय बनवलं गेलं. हे सगळं 1972ला झालंय. 72ला मोठा दुष्काळ पडला होता. दुष्काळातच ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याचबरोबर ना 1972ला मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश हे केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण केले गेले. मिझोराम, अरुणाचल 1972ला केंद्रशासित प्रदेश बनले. म्हणजे असं म्हणतात की 1972ला ईशान्य भारताच्या नकाशामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले. आता सिक्कीम, सिक्कीमचा समावेश होण्यासाठी ना 2 दुरुस्त्या केल्या गेल्या, 35वी आणि 36वी. सुरुवातीला 35व्या दुरुस्तीने काय झालं ते बघूया. त्याच्या आधी 1947ला सिक्कीमला आपण संरक्षित राज्याचा दर्जा दिला होता. सिक्कीम हे 47ला सहसा 47 सहसा संरक्षित होतं. मग 1974ला 35व्या दुरुस्तीनुसार त्याला सहयोगी राज्याचा दर्जा दिला गेला. 1974च्या शेवटी 4 आहे म्हणून घटना दुरुस्तीचा जो आकडा आहे 35वा, 74 4 आहे, त्याच्या पुढचा अंक 35 मध्ये 5 आहे असं लक्षात ठेवा. 74ला 35वी दुरुस्ती, सहयोगी दर्जा सिक्कीमला. त्याच्यासाठी कलम 2A आणलं, 10 परिशिष्ट आणलं. त्यानंतर पुढच्या वर्षी 75ला 36वी दुरुस्ती झाली. 75 मध्ये 5 आहे, 36 मध्ये 6 आहे. 5च्या पुढचा अंक 6, 36वी दुरुस्ती 75ला झाली. त्यानुसार सिक्कीमला 22वं राज्य म्हणून मान्यता दिली गेली. कसं लक्षात ठेवायचं? सिक्कीम कितवं राज्य आहे? सिक्कीम 22वं राज्य आहे. सिक्कीमच्या सुरुवातीला येस आहे बघा, येस. आणि 22 म्हणजे 2 आहे. 2 म्हणजे सेकंड. 2 म्हणजे काय? सेकंड. सिक्कीम मध्ये सहसा म्हणून ते सेकंड. 22ला ते आलं आहे. 22वं राज्य आहे सिक्कीम. तुमच्या काही इतर ट्रिक असतील तर त्यानुसार लक्षात ठेवा किंवा हे असं यानुसार लक्षात ठेवा. गोष्टी लक्षात राहणं गरजेचं आहे. आता हे सिक्कीम राज्य जे बनलं 36व्या दुरुस्तीनुसार, तेव्हा तिथं सार्वमत झालं होतं. सार्वमत घेतलं गेलं आणि तिथल्या लोकांनी भारतामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. असं 36व्या दुरुस्तीनुसार सिक्कीम हे पूर्णपणे भारतात आलेलं आहे. 36वी दुरुस्ती आणि 35व्याने सहयोगी झालं होतं. 36व्या दुरुस्तीनुसार 371F मग आपण पाहिलं, 371F हे सिक्कीम संबंधी आहे. FSI पाठ केला जाईल, FSI 371F, FSI मध्ये येस सिक्कीम. त्यानंतर जे 35व्या दुरुस्तीनं 2A कलम 10 परिशिष्ट आणलं होतं ना, ते रद्द केलं गेलं 36व्या दुरुस्तीनुसार. 36व्या दुरुस्तीने आपण पूर्णपणे दर्जा दिलाय, त्यामुळं 2A आणि 10 परिशिष्टाची गरज नव्हती. हे झालं सिक्कीम बाबत.
1987 तीन राज्य निर्माण केली. मग शब्द लक्षात ठेवा. MAG मग 1987. मग म्हणजे काय? M म्हणजे मिझोराम, A म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि G म्हणजे गोवा. MAG 1987 ला मग हा शब्द लक्षात ठेवा. M म्हणजे मिझोराम, A म्हणजे अरुणाचल प्रदेश, G म्हणजे गोवा. आणि यांचा क्रम होता 23, 24, 25. मिझोराम 23वा, अरुणाचल प्रदेश 24वा, गोवा 25वा. आता हे कसं लक्षात ठेवायचं? एखाद्याचा 25वा बर्थडे असतो बघा, मग तो सेलिब्रेट करायला गोव्याला जातो, असं लक्षात ठेवा. 25वा बर्थडे सेलिब्रेट करायला गोव्याला जायचंय म्हणून 25वं राज्य गोवा बनलंय. किंवा 25वी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला गोव्याला जायचंय म्हणून 25वं राज्य गोवा. जस्ट गोष्टी लक्षात राहण्यासाठी अशा काहीतरी आपण लिंक बनवतो आहे. आता अजून एक गोष्ट आहे, जी मिझोराम जे 23वं राज्य बनलं ना मिझोराम, तुम्ही मग वर्ड लक्षात ठेवा. त्यातला जी जो शेवटचा तो 25वा गोवा आहे हे आपल्याला माहिती आहे. मग उरलेले जे कोण ए असणार आहे ते 24वा असणार आहे, एम जे आहे ते 23वा असणार आहे. 1986 मध्ये हे जे मिझोराम आहे ना त्याच्या बाबतीमध्ये मिझो पीस कॉर्ड झाला, शांतता करार झाला 1986 मध्ये मिझोच्या बाबतीत. MNF सोबत, MNF ही जी संघटना आहे मिझोरामची, तिच्यासोबत मिझो पीस कॉर्ड झाला 86 ला आणि 87 ला मिझोराम 23वा राज्य बनलं. 2000 साली 3 राज्यांची निर्मिती झाली, छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. PUZ. ते कसं लक्षात ठेवायचं? ABCD मध्ये पहिल्यांदा C येतं, त्यानंतर U येतं आणि सगळ्यात शेवटी Z येतं. म्हणजे तुम्हाला जर विचारलं उत्तराखंड आधी झाले का, छत्तीसगड झाले का, झारखंड झालंय, त्यात कन्फ्युज व्हायची काहीच गरज नाहीये. अल्फाबेटिकलच्या जे ऑर्डर आहे त्यानुसारच ह्यांचा क्रम आहे. छत्तीसगडचं C पहिल्यांदा येतं म्हणून ते आधी निर्माण आहे. नंतर U येतं, उत्तराखंड आहे आणि शेवटी Z झारखंड आहे. यांचा क्रम आहे 26, 27 आणि 28. CUZ असा यांचा क्रम आहे. 28वा राज्य झारखंड आहे. त्यानंतर 2014 मध्ये तेलंगणाची निर्मिती झाली आहे. 14 मध्ये तेलंगणा निर्माण झालेला आहे. आता पुढचं पेज ज्या त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी बघूया. तुम्ही पेज नेक्स्टला या. नाव बदल असं लिहिलेलं आहे बघा, तिथे या. 1950 संयुक्त प्रांताचं नाव उत्तर प्रदेश केले गेले. 1950 ला संयुक्त प्रांताचं नाव उत्तर प्रदेश. 1969 ला मद्रासचं नाव तमिळनाडू केलं गेलं. 1973 ला म्हैसूरचं नाव कर्नाटक केलं गेलं. 1973 ला लक्षद्वीप नाव दिलं गेलं. ते लक्षद्वीप म्हणजे काय कवरत तशीच बेटं होती, त्यांना लक्षद्वीप हे एकच नाव 1973 ला दिलं गेलेलं आहे. अजून एकदा बघूया. 1950 ला उत्तर प्रदेश नाव, 1969 मद्रासचं तमिळनाडू, 73 म्हैसूरचं कर्नाटक, 73 लाच लक्षद्वीप. 1992 69 दुरुस्ती 1991 यानुसार दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा प्रदेश असं नाव देण्यात आलं. दिल्लीला ते नवीन नाव कधी दिलं? 69 दुरुस्तीने दिलेलं आहे. 1992 मध्ये नाव दिलं, पण 69 दुरुस्ती येते 1991 ची आहे. लक्षात ठेवा की 69 दुरुस्ती दिल्लीच्या नावासंबंधीची आहे. 2006 ला उत्तराखंड नाव देण्यात आलं. 6च्या शेवटी जे 6 आहे त्याला उलट केलं तर ते ऊ सारखं दिसतं बघा, म्हणून उत्तराखंड 2006. 2006 लाच पुदुचेरी नाव दिलं गेलं. पॉंडिचेरीचं नाव पुदुचेरी केलं गेलं. 2011 ला ओडिशा नाव दिलं गेलं. ते ओरिया ओडिशा जे आहे ना 2011 ला केलं गेलेलं आहे. राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार काही राज्य बनवली गेली वेगवेगळे, त्याच्यातले काही भाग वगळून किंवा त्यात ऍड करून. 1956च्या कायद्यानुसार कोणती राज्य बनली? केरळ, त्यानंतर मध्य प्रदेश, लक्षद्वीप, त्याने आणि आंध्र प्रांत आणि हैदराबाद यांचे मिळून आंध्र राज्य. कुठली कुठली बनली 56 ला? दक्षिण भारतामध्ये आंध्र राज्य बनलं, केरळ बनलं आणि लक्षद्वीप बनलं आणि मध्य भारतात मध्य प्रदेश बनला. 1956च्या कायद्याने काय काय बनलंय? केरळ बनलाय, आंध्र प्रदेश, लक्षद्वीप आणि मध्य प्रदेश. ही झाले राज्य निर्मिती. आता आपण लोकपाल बाबत ना मागचं पान जे आहे ना त्याच्यात इंडेक्स पेजला मी लोकपाल असं काहीतरी लिहिलं होतं. तर लोकपालच्या काही महत्वाच्या गोष्टी मी सांगतो, तो इथं उल्लेख आला आहे म्हणून. लोकपाल ही संस्था 19 मार्च 2019 ला स्थापन झाली आहे. ही डेट महत्वाची आहे. लोकपालची स्थापना कधी झाली? 19 मार्च 2019. हे कसं लक्षात ठेवायचं? 19 म्हणजे का आपण कणीस म्हणतो. लोकपाल जो आहे ना तो कणीस खातो. म्हणजे 19 तारीख आणि 19 वर्ष, 19 मार्च 2019 लोकपाल. 19 19 कणीस कणीस लोकपाल.
पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष हे आहेत. पहिले पहिले पिनाकी पहिले पिनाकी चंद्र घोष. लोकपालची जी रचना असते लोकपाल संस्थेची ती 1+8 असते. 1+8. आता 8 हे सदस्य आहेत. त्याचे पण चार चार असे वेगवेगळ्या प्रकारचे सदस्य असतात. 8 सदस्यापैकी 4 सदस्य हे न्यायाधीश असतात. सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश असे हे 4 न्यायाधीश आणि इतर 4 सदस्य जे आहेत ते विविध क्षेत्रामधले त्यांना 25 वर्षाचा अनुभव आहे असे हे 4 सदस्य. 4 सदस्य न्यायाधीश, 4 सदस्य इतर क्षेत्रातले असे 4+4 आणि एक लोकपाल अशी एकूण 1+8 अशी लोकपाल संस्थेची रचना आहे. हे जे लोकपाल आहे त्यांचं वय काय असतं? मिनिमम 45 वर्ष पूर्ण झालं पाहिजे लोकपाल बनण्यासाठी. मिनिमम एज किती आहे लोकपालसाठी? 45 वर्ष आणि मॅक्झिमम एज 70 वर्ष आहे. आणि एकूण कार्यकाळ हा 5 वर्षाचा आहे. म्हणजे एखाद्याला लोकपाल बनायचं आहे तर त्यांचं वय 45 हवं, त्यांचं वय 70च्या आत हवं आणि त्यांनी मॅक्झिमम ते लोकपाल म्हणून 5 वर्ष कार्य करतील. म्हणजे 45 वर्ष मिनिमम, 70 वर्ष मॅक्झिमम आणि 5 वर्षाची टर्म. असं हे लोकपाल बद्दलची फॅक्ट महत्वाची होती. आता नागरिकत्व हा टॉपिक बघूया आपण. नागरिकत्व नागरिकत्व जो आहे ना त्याच्यामध्ये बघा नागरिकत्वाबाबतच्या परमनंट डिटेल प्रोव्हिजन्स घटनेमध्ये नाहीत असं वाक्य तर ते वाक्य बरोबर आहे. नागरिकत्वाबाबत परमनंट डिटेल तरतुदी घटनेमध्ये नाहीत. फक्त 26 जानेवारी 1950 ला नागरिक कोण हे घटनेमध्ये सांगितलंय. घटनेमध्ये काय सांगितलंय? 26 जानेवारी 1950 ला नागरिक कोण एवढंच सांगितलंय. डिटेल तरतुदी नाहीत. नागरिकत्व कायदा 1955 हा पण नागरिकत्वासंबंधीचा आहे. त्याच्यामध्ये अनेकदा बदल झालेत. 1980, 92, 2003, 2005, 2015. आता घटनेमध्ये कलम 5, 6, 7, 8 या 4 कलमानुसार 4 प्रकारच्या लोकांना नागरिक मानलं गेलं आहे. 26 जानेवारी 1950 रोजी. 26 जानेवारी 1950 रोजी 4 प्रकारच्या लोकांना नागरिक मानलं गेलं. ते 4 प्रकारचे लोक 5 कलमात दिले आहेत. कलम 5, 6, 7, 8 ते बघूया आपण. कलम 5 काय सांगतोय? भारतामध्ये राहतो व खालीलपैकी एक अट पूर्ण करत असेल तर तो कलम 5 मी भारताचा नागरिक आहे. तर अट काय आहे? तो माणूस भारतात राहायला पाहिजे व खालीलपैकी एक अट पूर्ण केली पाहिजे. कुठली अट? त्याचा जन्म भारतात असायला हवा किंवा त्याचे पालक भारतीय असावेत किंवा तो 5 वर्षापासून भारतात राहायला हवा. जर यापैकी एक अट पूर्ण केली तर तो भारतीय असं कलम 5 ने सांगितलं. कलम 6 भारतात पाकिस्तानातून आलेला आणि तो किंवा त्याचे पालक किंवा आजोबा हे भारतात जन्मलेले असावे. आणि अजून एक अट आहे की 19 जुलै 1948 पूर्वी तो आला आहे आणि राहतोय किंवा 19 जुलै 48 नंतर आला आणि 6 महिन्यापासून राहतो तर तो भारतीय. सोपं सांगतो. कलम 6 मध्ये काय सांगितलं आहे? पाकिस्तानातून एखादा व्यक्ती भारतात आला तर त्याला नागरिक कधी म्हणायचं हे कलम 6 मध्ये सांगितलं. हे कसं लक्षात ठेवायचं? 6 म्हणजे 6. असा जोरात बॉल मारला ना मोठा, म्हणजे इतक्या जोरात शक्तीने बॉल मारला पाकिस्तानातून जो भारतात आला असं लक्षात ठेवा. 6 म्हणजे 6 मारला पाकिस्तानातून भारतात आणि त्याचबरोबर तो व्यक्ती कधी म्हणायचं? जर असा भारतात आलेला व्यक्ती जर तो भारतात जन्माला असेल किंवा त्याचे पालक जन्मले असतील तर त्याचे आजोबा भारतात जन्मले असतील आणि तो 19 जुलै 48 पूर्वी भारतात आला तर तो भारतीय. किंवा जर नंतर आला 19 जुलै 48च्या आणि तो 6 महिन्यातून राहतोय तर तो भारतीय. एवढं कॉम्प्लिकेटेड डिटेल पाठ करायची गरज नाहीये. फक्त वरवरनं माहिती पाहिजे. कलम 5 काय सांगते? भारतात राहणारा पाकिस्तानातून आलेला भारतीय नागरिक कसा बनणार? कलम 7 काय सांगतोय? 1947 नंतर तो व्यक्ती भारतातून पाकिस्तानात गेला आणि परत भारतात आला आणि 6 महिन्यापासून भारतात राहते तर तो कलम 7 नुसार भारतीय. कलम 7 नुसार भारतीय कसं लक्षात ठेवायचं? 7 म्हणजे 7 साडेसाती लागली म्हणतात काही लोक असं. म्हणजे एखाद्याला साडेसाती लागली आणि तो पाकिस्तानात गेला आणि परत आला तर तो कलम 7 नुसार भारतीय. जर 6 महिने तो राहत असेल परत आला आणि 6 महिन्यात राहतोय तर तो 7 नुसार भारतीय. कलम 8 सांगतं तो व्यक्ती किंवा पालक किंवा त्याचे आजोबा हे भारतात जन्मले आणि सध्या भारताच्या बाहेर राहत आहेत आणि परराष्ट्र वकील त्यांनी वकालतीत त्यांनी नोंद केली आहे. हे 8 न
नागरिक झाला आपला. ठीक आहे. आता शॉर्ट मध्ये सांगतो, शॉर्टचं लक्षात ठेवा, वरचं ठेवलं तरी चालेल. नाही 29 जानेवारी 1950 नुसार कलम 5 सांगतो, जो व्यक्ती भारतात राहतो किंवा तो जन्मलाय भारतात किंवा त्याचे पालक भारतीय आहेत किंवा 5 वर्षापासून राहतो तर तो भारतीय, असं 5 म्हणतोय. 6 काय सांगतोय, पाकिस्तानातून भारतात आलेला व विशिष्ट दिवस राहणारा या विशिष्ट तारखेपूर्वी आलेला व्यक्ती भारतीय. 7 काय सांगतोय, 7:30 लागली म्हणून पाकिस्तानात गेला आणि परत आला, असा तो भारतीय. 8 काय सांगतोय, भारताबाहेर राहणारा व्यक्ती आणि वकालतीत नोंद आहे तर तो भारतीय, असं कलम ते 8, अशी 4 कलम जे नागरिक कोणाला म्हणायचं हे सांगतात. आता इतर काही घटनात्मक तरतुदी आहेत नागरिकाबाबतच्या, ते कलम 9, 10, 11 मध्ये दिलेले आहेत. नागरिकत्वाची कलम 5 ते 11 आहेत. ठीक आहे. आता इतर तरतुदी काय आहेत, कलम 9 नुसार जर परकीय नागरिकत्व स्वीकारलं तर भारतीय नागरिकत्व लगेच जातं. परकीय नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व जाईल. म्हणजे नो, तुम्ही जर परकीय नागरिकत्व स्वीकारलं तर भारतीय नागरिकत्व नो नसणार आहे. 9 सांगतो. 10 आणि 11 हे नागरिकत्व आणि संसद या संबंधी आहे. 10 सांगतं, संसदेने केलेल्या कायद्यानुसारच नागरिकत्व चालू राहील. 10 नुसार संसद जो कायदा करेल त्यानुसार नागरिकत्व चालू राहील. 11 नुसार नागरिकत्व स्वीकारणं, रद्द करणं याबाबत संसद तरतुदी करणार आहे. तर ही झाली नागरिकत्व संबंधाची घटनेतील महत्वाची कायदा आहे. त्यानुसार आपल्याला कॉमनवेल्थ सुद्धा नागरिकत्व होतं, परंतु 2003च्या कायद्याने ते रद्द केलंय. आपल्याला आधी कॉमनवेल्थचं नागरिकत्व 5 होतं, असं आलं तर ते बरोबर म्हणायचं. ते कधीपर्यंत होतं, 2003च्या कायद्याने काढेपर्यंत होतं. 1955चा कायदा याच्या शेवटी 5 आहे बघा. तो कायदा 5 प्रकारच्या पद्धतीने नागरिकत्व देतो. 55चा कायदा 5 प्रकारच्या पद्धतीने काढतो. आता कुठल्या 5 प्रकारांनी आपण नागरिकत्व देतोय हे नेक्स्ट पेज वरती बघा. तुम्ही पेज पुढचं ओपन करा, त्याच्यामध्ये जन्म वगैरे लिहिलेलं आहे सुरुवातीला, ते पेज ओपन करा. आता याच्यामध्ये डिटेल पाठ करायची गरज नाहीये, मी डिटेल सांगणारच आहे, पण वरवर आधी लक्षात ठेवा, म्हणजे फापट पसारा नको. म्हणजे सगळं करायचं आणि बेसिकच नाही आलं तर मार्ग जातो. आपण काय बघतोय की 1955 कुठल्या, पहिले आहे जन्माने येणार नागरिकत्व, दुसरे आहे डिसेंट म्हणजे कुळ याच्यावरून येणार नागरिकत्व, तिसरं आहे रजिस्ट्रेशनद्वारा मिळणारे नागरिकत्व, चौथा आहे नॅचरलायझेशन स्वीकृती यानुसार मिळणारे नागरिकत्व, पाचवा आहे इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी या पद्धतीने मिळणारे नागरिकत्व. म्हणजे नागरिकत्व आपल्याला 55च्या कायद्याने 5 पद्धतीने मिळते. त्या 5 पद्धती कुठल्या, रजिस्ट्रेशन, नॅचरलायझेशन म्हणजे स्वीकृती आणि इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. आता 5 पद्धती जरा डिटेलमध्ये बघूया आपण. जन्माने नागरिकत्व कसं मिळतं, तर 1 जुलै 1987 पूर्वी जन्मलेला भारतामध्ये असेल तर तो भारताचा नागरिकत्व. मग त्याचे आई वडील कुठं जन्मले काय याचा संबंध नाही. तर 1 जुलै 1987 पूर्वी तुम्ही भारतात जन्मला, तुम्हाला नागरिकत्व जन्माने मिळेल. आणि 1 जुलै 1987 नंतर जर जन्म असेल तर कोणताही 87च्या जन्मानंतर. जर 2004 नंतर जन्म असेल, 3 डिसेंबर 2004, तर दोन्ही पालक भारतीय पाहिजेत किंवा एक जण बेकायदेशीर स्थलांतरित नसायला हवा. एवढ्या इयरच्या लेवलला आयोगाने कधी क्वेश्चन नाही विचारला, तरी पण आपण तो फॅक्ट लिहिलेला आहे. पुढचा आहे डिसेंट, कुळ. कुळ म्हणजे काय, तर म्हणजे कुळाने मिळणारे नागरिकत्व काय सांगतं, तर 1 डिसेंबर झाला तर तो कुळाने भारतीय ठरतो जर त्याचे वडील भारतीय असतील. म्हणजे तुम्ही कुळाने नागरिक कधी बनाल, जर तुमचे वडील भारतीय असतील आणि 92 पूर्वी तुम्ही भारताबाहेर जन्मला तर तुम्ही कुळानं नागरिक झाला भारताचे. 92 नंतर जर तुमचा जन्म असेल तर आई वडिलांपैकी कोणी पण एक भारतीय असेल तर तुम्ही कुळानं भारतीय झाला. जर तुम्ही 3 डिसेंबर 2004 नंतर जन्मलात तर मात्र तुम्हाला 1 वर्षाच्या आत नोंद. तर तिसरा प्रकार आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन म्हणजे काय, कोण करतं रजिस्ट्रेशन, तर भारतीयासोबत लग्न केलं आणि 7 वर्ष भारतात राहतो, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला नागरिकत्व मिळणार आहे. हा तिसरा मुद्दा सांगितला मी, हा लक्षात राहतो पटकन,
की लग्न केलं परकीय अशी तर तो नागरिक कसा बनेल, तर 7 वर्ष राहावं लागेल. तो रजिस्ट्रेशन करून बनतो. लग्न आपण रजिस्ट्रेशन करतो ना, रजिस्टर मॅरेज. तसं अजून कोणकोणात रजिस्ट्रेशन मॅरेज, PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, जो 7 वर्षापासून भारतात राहतो. त्यानंतर भारतात राहणारा PIO याला सुद्धा रजिस्ट्रेशननेच नागरिकत्व मिळतं. भारतीय नागरिकाची लहान मुले यांना सुद्धा रजिस्ट्रेशन नागरिकत्व मिळतं. त्यानंतर काही भारतीय भारतीय होते नागरिक म्हणून आधी, आता नाही आहेत, परंतु आता 1 वर्षापासून भारतात राहतात. त्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन मिळतं. 5 वर्षी ते ओव्हरसीज इंडियन होते आणि एक असल्या लेवलला विचारणार नाहीये. पण जर चुकून खूप म्हणजे असं काही अवघड क्वेश्चन पडला नागरिकत्वावरती, मला वरवरच माहिती पाहिजे रजिस्ट्रेशन म्हणजे काय, म्हणून मी या गोष्टी लिहिल्या. तेवढ्या 7-8 गोष्टी वाचल्या तर एखादी तरी आठवते आपल्याला तिथं. मग रजिस्ट्रेशन नुसार जे नागरिकत्व मिळतं ना, त्यांना घटना, कायदे, कर्तव्य याची शपथ घ्यावी लागते. त्यांचा चौथा आहे नॅचरलायझेशन. नॅचरलायझेशन कारण 2019चा जो कायदा आहे नागरिकत्वासंबंधीचा, आता वाद चालू आहे. थोडा वाद म्हणजे थोड्याशा चर्चा चालू आहे त्याच्यावरती. काही लोक टीका करतात, काही समर्थन करतात. 2019च्या कायद्यानुसार आपण पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश यातून जे भारतीय येणार आहेत, त्यांच्या संबंधी काही नागरिकत्वाच्या तरतुदी केलेत. तर ते कुठल्या पद्धतीने केले, तर नॅचरलायझेशन. आपण हा शब्द लक्षात ठेवायचा. 19चा कायदा कशा संबंधी आहे? नॅचरलायझेशन संबंधीचा आहे तो कायदा नागरिकत्वाच्या. नॅचरलायझेशन मध्ये त्या परकीयांच्या देशात सुद्धा भारतीयांना स्वीकृतीद्वारे नागरिकत्व मिळावे. अशा देशातील लोकांना आपल्या इथं नॅचरलायझेशन नागरिकत्व मिळतं. त्यानंतर हे लोक भारतीय झाल्यावर जुने नागरिकत्व सोडतील, भारतात राहतात किंवा सरकारी नोकरी करतात. 1 वर्षापासून सरकारी नोकरी करतात. त्यांची चरित्र चांगली आहे, 8व्या पृष्ठातल्या भाषा येतात, घटनेची शपथ घे इत्यादी अशा काही क्षेत्रामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे, तर सगळ्या अटी रद्द होतात वरच्या आणि त्यांना थेट आपण नागरिकत्व देतो. विज्ञान, कला, शांतता, तत्वज्ञान, ह्युमन राईट, साहित्य अशा लोकांना नॅचरलायझेशनद्वारे. त्यानंतर पुढचं आहे इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी, म्हणजे विलिनीकरण. तर पॉंडिचेरीचं विलिनीकरण झालं तेव्हा या ऑर्डरनी 1962ची इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरीच्या पद्धतीनं पॉंडिचेरीच्या लोकांना नागरिकत्व मिळालं आहे. तर अशा त्यानंतर नागरिकत्व जातं कसं? पंचांच्या कायद्यामध्ये 3 मार्ग सांगितले आहेत. म्हणजे ज्याद्वारे घटनेनं दिलेलं किंवा पंचांच्या कायद्याने मिळवलेलं नागरिकत्व जातं. कुठले मार्ग आहेत? पहिला आहे रेन्युन्सिएशन, म्हणजे काय, स्वतःहून त्याग केला तुम्ही. स्वतःहून सांगितलं मी नागरिकत्व सोडतो, तर ते पद्धत झाली रेन्युन्सिएशन. त्याने तुमचं नागरिकत्व जाणार आहे. त्याचबरोबर तुमचं सुद्धा नागरिकत्व जाणार आहे. दुसरी पद्धत आहे टर्मिनेशन. टर्मिनेशन कधी होतं? जर तुम्ही दुसऱ्या देशाचे नागरिक झाला तर ऑटोमॅटिकली टर्मिनेशनला तुमचं नागरिकत्व जाणार आहे. तिसरी पद्धत आहे डिप्रायव्हेशन. डिप्रायव्हेशनचे 5 प्रकार आहेत. डिप्रायव्हेशन कधी जातं? डिप्रायव्हेशननी तुम्ही फ्रॉड करून भारताचे नागरिक बनलात किंवा घटनेची डिसलॉयलिटी दाखवली आहे, तुम्ही युद्धात शत्रूशी संबंध ठेवले, तुम्ही म्हणजे असं करणाऱ्या नागरिकाने, मी जस्ट आपलं एक्सप्लेन करण्यासाठी म्हणतोय. त्यानंतर नागरिकत्व मिळालं 5 वर्षात कोणत्याही देशात 2 वर्ष शिक्षा झाली आहे, हा प्रश्न विचारला होता बरं का. 2 वर्ष शिक्षा का 5 वर्षात चुकवलं होतं, तेव्हा हा काळजीपूर्वक बघूया. डिप्रायव्हेशन पद्धतीने कधी नागरिकत्व जातं? जर 5 वर्षामध्ये नागरिकत्व मिळाल्यानंतर 5 वर्षामध्ये कुठल्या